गोवा दूरदर्शनच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमात मी श्रुती आपल्या सर्व दर्शकांचं मनापासून हार्दिक स्वागत करते. आज आपल्याबरोबर आहेत गोमंतकासाठी भूषण असे ठरलेले गोव्यातील पहिले माउंट एव्हरेस्ट हे अतिउच्च शिखर पादाक्रांत करणारे आपल्याच गोमंतकातील भूमीतील परवरी येथील श्री पंकज नार्वेकर आपल्या स्टुडिओमध्ये आणि आजच्या कार्यक्रमामध्ये मी त्यांचं हार्दिक स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. आज आपल्या कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत. पंकज नार्वेकर हे सरकारी नोकरीमध्ये आहेत. PWDमध्ये ते असिस्टंट इंजिनियर आहेत परवरीचे आणि आत्ताच त्यांनी 21 मे रोजी त्यांचा जो माउंट एव्हरेस्टचा शिखर पादाक्रांत करण्याचा जो उपक्रम आहे तो आत्ताच पार केलेला आहे आणि त्यासाठी आज आपण त्यांच्याबरोबर वार्तालाप साधणार आहोत. नमस्कार पंकज. नमस्कार. सुरुवातीलाच मला तुम्हाला असं विचारावं असं वाटेल की मुळात माउंट एव्हरेस्ट हे अत्युच्च शिखर, तर यासाठी तुम्ही आधी कुठे ट्रेकिंग वगैरे केलं होतं का? मी ॲक्च्युली मी पूर्वीपासून ट्रेकिंग करतो आहे. म्हणजे 2015च्या नंतर मी अराऊंड 5-6 माउंटन असं सबमिट केलेले आहे. अच्छा. ज्यामध्ये कमेट 7700 माउंट कुन. मग गेल्या वर्षीच मी माझ्या मुलीबरोबर एक 3-6 हजार मीटरचे माउंटन सबमिट केले होते. अच्छा. ज्याच्यामुळे तिचा आता ऑलरेडी वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे. वा. 3-6 हजार मीटर आम्ही 60 तासाने कंप्लीट केले होते. वा, खूपच छान. सो माझा हे पूर्वीपासून प्रवास चालू आहे. आणि आता जस्ट पुढचा आता हे झाला. तेच आता विचारणार होते मी की एकदम माउंट एव्हरेस्ट आता आपण सर करूया, हा विचार कसा आला, ही आयडिया कशी क्लिक झाली? ह्याच्यामध्ये माझ्या मुलीचा हातभार भरपूर आहे. गेल्या वर्षी आम्ही जेव्हा वर्ल्ड रेकॉर्ड केला होता 3-6 हजार मीटरचे, सो ते झाल्यानंतर माझी मुलगी मला जस्ट येऊन जर म्हणालं की आता हे केलं आम्ही आणि एवढं तुम्ही आता 7,000पर्यंत गेलाय, माउंट एव्हरेस्ट कशाला केलं नाही? अच्छा. सो तो एक प्रश्न तिचा मी आन्सर देऊ शकलं नव्हतं. सो असं क्लिक झालं की वाय नॉट. अच्छा. आणि गोव्यामध्ये पण अजूनही कोणी केलं नव्हतं. सो मी म्हटलं की चल एक अटेम्प्ट करूया. हो, करून बघायला हरकत काय. निश्चित. सो त्याप्रमाणे प्रिपरेशन चालू केले गेल्या वर्षी. तुमच्याच मुलीने तुम्हाला ही आयडिया दिली असं आपण म्हणू शकतो. हो, बरोबर. आता ही काही सोपी गोष्ट नव्हती, एवढा मोठा उंच शिखर पार करणं. तर मग यासाठी तू तयारी कशी सुरू केली होतीस? आता माझी तयारी गेल्या वर्षापासून चालू होती. मी माझ्या मुलीबरोबर डेलीचंच आमचं ट्रेनिंग आहे. पण एव्हरेस्टसाठी जरा आम्हाला जास्त करावा. सो सिन्स हा प्रोजेक्ट जास्त मोठा होता आणि आम्ही कोणाला काही अजून म्हटलं नव्हतं. आमच्यामध्येच आमची तयारी चालू होती. एक दिवसाला 3-4 तास आम्ही प्रॅक्टिस करावं, मग वेट्स यूज करावं. आणि मी आता नॉर्मली ऑफिसला जाताना पण मी काय करायचो, माझ्या पायाला वेट्स लावून मी जायचो. त्याच्या पॅन्टच्या आतमध्ये कोणाला कळत नाही. सो प्रत्येक पायाला 1-3 किलो असायचे ऑलवेज. सो तसं फुल टाइम प्रॅक्टिस चालूच होती, पण लोकांना माहित नव्हतं. अच्छा. ही आयडिया तुमच्या पुरतीच मर्यादित होती, पण तुझा हा सगळा प्रवास किंवा त्याची तयारी ही चालू होती. अच्छा. पण हे वेट घेऊन चढण्याच्या संदर्भात आणि तुला असं काही त्या बाबतीतली ऑफिशियल ट्रेनिंग वगैरे अशी काही घ्यावी लागली का? रीतसर ट्रेनिंग म्हणू शकतो आपण. हे बघा, मी 2015 पासून माउंटेनिअरिंग करतोय आणि तेव्हा स्टार्टिंगला जेव्हा आम्ही नवीन होतो तेव्हा मी आणि माझे मित्र, म्हणजे गोव्यातले नाही, माझे दिल्ली साईडचे मित्र, जे माझे ट्रेकिंग करताना मित्र झाले होते. सो त्यांच्याबरोबर मी लडाखमध्ये भरपूर वेळा माउंटेनिअरिंगची ट्रेनिंग केलेलं आहे. सो इट इज मोर लाईक अ प्रायव्हेट ट्रेनिंग. सो तसं 15-15 दिवसाचं. सो त्याच्यामुळे आम्हाला एक्सपिरियन्स पण आला टेक्निकल माउंटेनिअरिंग म्हणजे काय. सो त्यानंतर आम्ही 7,000 मीटरचे 2 पीक केले होते, जे भरपूर टेक्निकल होते. जसं माउंट कुन म्हणतात, नाहीतर कमेट 7700 मीटर्स, हे टेक्निकल पीक आहे. ह्याच्यामध्ये भरपूर टेक्निकल नॉलेज पाहिजे. सो ते आम्ही केले होते. सो त्याच्यावर एक्सपिरियन्स होता. म्हणजे ते सगळं पाठीशी असल्यामुळे माउंट एव्हरेस्टचा एक टप्पा आपण गाठूया असा कॉन्फिडन्स होता. एकंदर किती दिवसांचा हा कालावधी होता तुझा? माउंट एव्हरेस्टचं एक्सपिडिशन नॉर्मली 45 डेज मिनिमम धरा तुम्ही, टू 60 डेज असतोय. अच्छा.
सो आता डिपेंड्स तुमचं ॲक्लिमेटायझेशन कसं आहे. तुम्ही जर ऑलरेडी एक गेल्या महिन्यात किंवा 2-3 महिन्याच्या अगोदर एक पीक केलेला आहे तर तुम्ही जरा तो ड्युरेशन कमी करू शकतोय, कारण तुम्ही ऑलरेडी यूज टू आहे एक पर्टिक्युलर हाईटला. सो तुम्ही डायरेक्टली एव्हरेस्ट बेस कॅम्पला जाऊ शकतोय. एव्हरेस्ट बेस कॅम्पच 5300 मीटरवरती आहे. बापरे. सो तिकडे जायलाच नॉर्मली 8 ते 9 दिवस लागतात. पण जर तुम्ही ऑलरेडी एक पीक केलेला आहे एक महिन्या अगोदर वगैरे, तर तुम्ही डायरेक्ट तो गाठू शकतात. हां, डायरेक्ट आम्ही तिकडे. हां, तुमचा जो पहिलाच पीक आहे बेसचा, तिथेही तुमचं काहीतरी ऑक्सिजन लेवल अगदीच. हां, तिकडे नॉर्मली अराउंड 50% ऑक्सिजन असतोय म्हणजे बेस कॅम्पवरतीच. सो नॉर्मली ते 8 ते 9 दिवस लागतात तिकडे जायला, म्हणजे हळूहळू जायला पाहिजे, नाहीतर AMS होतोय म्हणजे ॲक्यूट माउंटेनिअरिंग सिकनेस. सो त्याच्यामुळे तब्येत खराब होते आणि मग सगळं प्रॉब्लेम्स. हां, सो असे काय काय हर्डल्स त्याच्यात असतात. हर्डल्स भरपूर आहे. हां, मनात कुठेतरी असा विचार होता का की आपला 45 डेजचा हा कालावधी आहे, ऑक्सिजन कधीतरी कमी पडेल का, किंवा सगळं आपल्याकडे जी काही सामुग्री आहे ती सफिशियंट आहे का असं? हां, ते झालंच होतं मॅडम. म्हणजे कसं आहे, एव्हरेस्ट बेस कॅम्पवरती आम्ही विदाउट ऑक्सिजन असतोय. जेव्हा आम्ही त्याच्या वर जातोय कॅम्प 1 किंवा कॅम्प 2, तिकडेपर्यंत आम्ही कसं असतंय, एकदा जाऊन तिकडे थांबायचं, बॉडीला ॲडजस्ट करायचं. अच्छा. म्हणजे कॅम्प 1 असतोय 6000 मीटरवरती, कॅम्प 2 असतोय 6500 मीटरवरती. सो नेक्स्ट पायरी. सो आम्हाला एव्हरेस्ट बेस कॅम्पकडनं जेव्हा आम्ही कॅम्प 1कडे जातो तेव्हा आम्हाला सगळ्यात मोठा हर्डल, ज्याला आम्ही खुंबू आईसफॉल म्हणतात. अच्छा. खुंबू आईसफॉल म्हणजे एक ग्लेशियर असतोय जो एव्हरी डे 3 ते 4 मीटर शिफ्ट होतोय. बापरे. आणि आज जो रोड आहे, जो रूट आहे तो उद्या असत नाही. बर. सो त्याच्यावरती रोप फिक्स केलेले असतात, पण तो हलत असतोय. सो तो आम्ही नॉर्मली रात्री क्रॉस करतोय. अच्छा. म्हणजे रात्री सूर्य असत नाही, सो आईस मेल्ट होत नाही, सो तेवढा कमी हलणार. अच्छा. सो तो आम्ही क्रॉस करतोय. असं आम्ही 3 ते 4 वेळा क्रॉस करतोय टू गेट ॲडजस्टेड टू अप टू हाईट ऑफ से 7000 मीटर्स. आणि जेव्हा आमचा फायनल पुश असतोय तेव्हा डायरेक्टली 8000 मीटर आणि मग समिट. सो तेव्हा आमचा ऑक्सिजन असतोय. पण हे तुम्हाला सगळं टेक्निकल नॉलेज आधीच ट्रेनिंग मध्येच सांगितलं जातं का, की रात्रीच्या काळामध्ये आपल्याला हा प्रवास टप्पा पूर्ण करायचा आहे? नॉर्मली मॅडम, आम्ही माउंटेनरिंगमध्ये आमचं कसं असतंय, आम्ही ऑलवेज ॲट नाईट ट्रॅव्हल करतोय. अच्छा. आता कुठला पण समिट पुश आहे, आम्ही रात्री 9 वाजता बाहेर पडणार आणि सकाळी एक म्हणजे सनराईजला आमचा समिट असतोय. हां, कारण सनराईज आल्याबरोबर आईस मेल्ट व्हायला स्टार्ट होणार आणि मग जरा अडथळे येणार, म्हणजे ॲव्हलांच येऊ शकते, काय काय म्हणजे ॲक्सिडेंट्स होऊ शकतात. सो आमचा ऑलवेज ट्रॅव्हल रात्री असतो. यालाच जोडून मी प्रश्न विचारेल की आता तुझ्या ज्या 45 दिवसांच्या प्रदीर्घ तुझ्या या शिखर चढण्यामध्ये काय काय तुला अडथळे आले, किंवा काही फिजिकल फिटनेस म्हणा, आरोग्याच्या काही तक्रारी, असं काही जाणवलं का? आरोग्याची असं तक्रारी तेवढं काही नाही होते, कारण प्रिपॅरेशनच तेवढे होते. पण तिकडे मी बघितलेलं आहे की आमच्या टीममधले थोड्या लोकांना AMS झाला होता, ज्यामुळे 2 लोकांना ॲक्च्युली समिट करायला मिळाला नाही. त्यांची तब्येत एवढी खराब झाली की त्यांना ब्लडच्या उलट्या वगैरे तसं होऊन त्यांना खाली आणावं लागलं. हां, सुरू झाल्या. आता आमचा मॅक्सिमम प्रॉब्लेम काय असतो, हर्डल्स इन माउंटेनरिंग, रिस्क अँड ॲक्सिडेंट्स. आणि त्याच्यामध्ये लाईक आय वुड बी व्हेरी लकी. मला फक्त एक लहानसा इंजुरी झाली होती, स्प्रेन, जी एक 3-4 दिवसात. तरी 3-4 दिवस लागले? 3-4 दिवस लागले, कारण त्या हाईटवरती नॉर्मली हील पण होत नाही. अच्छा. बॉडीला हील व्हायला जास्त लागतो, कारण ऑक्सिजन कमी आहे. सो जरा टाइम लागतो. पण बाकी तुला तसं काही अडचणी अशा आल्या नाही? तसं अडचणी वगैरे काय नाही. जाण्यापूर्वीच माइंड प्रिपरेशन किंवा माइंड पॉवर चांगली असणं, त्याचा तिथे उपयोग होतो का किंवा लाभ होतो का? कॉन्फिडन्स इज गुड, डिटर्मिनेशन इज गुड, ओव्हर कॉन्फिडन्स इज बॅड. सो प्रिपरेशन असायला पाहिजे आणि जिद्द असायला पाहिजे, बट ओव्हर कॉन्फिडन्स इज नॉट गुड. पण सो तिकडे जाऊन आपल्या लेवलमध्ये करायचं. आणि तिकडे गाईड्स असतात आमचे, आणि ऑलरेडी एक्सपिरियन्स असणारे, त्यांना एक्सपिरियन्स असतो, 5-6 वेळा त्यांनी सबमिट केलेलं असते. सो ते ऑलवेज आम्हाला गाईड करतात, असं करायचं तसं करायचं. त्यांना माहीत आहे की आम्ही ऑलरेडी माउंटेनरिंग केलेलं आहे म्हणून, पण तरी ते आम्हाला शिकवतात, कारण ते तिकडचे लोकल शेर्पाज असतात. सो त्यांना
माउंटनचं जेवढं नॉलेज असते हो. ते कोणालाच कोणालाच नाही. असेल. सो ते ऑलवेज आम्हाला सांगतात असं असं करायचं आहे, असं असं करायचं नाही. सो ते ऑलवेज आम्हाला शिकवतात काय सेफ्टी इज इम्पॉर्टंट. आमचं तिकडे फिक्स्ड रोप असतोय, सो त्याच्यावरती ते म्हणतात ते ऑलवेज सेफ्टीवरती राहायचं. सेफ्टी जर चुकून सुद्धा तुम्ही मिस टाळली, केलं हां. आणि जर काही झालं तर मग आणि परत बरोबर, यायचा निश्चितच. ऑप्शन नाही. कारण सर्व्हाइव्ह होणं हे फार एक्झॅक्टली महत्त्वाचं हां. असतं. आणि तिकडे काय असतंय कॅम्प 3 नंतर रेस्क्यू नाही. बरं. जर काही झालं कोणी कोणाची दुर्घटना झाली आणि कोणी जर सपोज एक्सपायर झालं तर बॉडी सुद्धा ते खाली गाणार नाही. तर बॉडी अजूनही माउंट एव्हरेस्टवरती कमीत कमी असं धरा तुम्ही एक 50-100 तरी बॉडी असंच आहे अजूनही. कारण ते खाली आणायला भरपूर Very लॉजिस्टिक्स difficult. पाहिजे हो. आणि खर्च पण आहे. हो. सो नॉर्मली ते तसंच सोडतात. म्हणजे एका टप्प्यानंतर तुमचा हा सगळा जो भाग आहे तो खूपच अवघड अवघड की असतोय, तुम्हाला हां. परत रिटेन करणं हां, किंवा हां, बरोबर. चांगल्या स्थितीला आणणं. बरोबर आहे. बरोबर आहे. त्यामुळे तुमचं हे सर्व्हायवल याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त मानसिक तयारी करणं, तुमची फिजिकल फिटनेस ठेवणं याकडे अर्थातच तुम्ही भरपूर लक्ष देत असाल. इथपासूनच तुम्ही तयारी करत असताना तुमचं काहीतरी रोजचं एक्सरसाइजेस वाढवणं किंवा असं काही करावं लागलं होतं का तुम्हाला? हे बघा प्रॅक्टिस आणि ट्रेनिंग तर रुटीनचंच आहे आमचं. आता एव्हरेस्टचं काय आहे जरा हाईट जास्त आहे. सो आम्हाला काय करावं लागतं लाईक नॉर्मली ब्रीदिंग एक्सरसाइजेस. आता देर आर सम मास्क मतलब आम्ही आता मास्क घालून ऑक्सिजनचा इंटेक जरा कमी करू शकतोय असं पण डिव्हायसेस मार्केटमध्ये आहे. पण ते इंडियामध्ये मिळत नाही. सो आम्हाला एकच ऑप्शन असतोय की कुठेतरी इंडियामध्ये कुठल्या तरी एक पीकमध्ये जाऊन स्वतःला ॲडजस्ट करून घ्यायचं. यूज टू होणं टू अ सर्टन हाईट. 8,000 मीटरचं तर इंडियामध्ये जास्त कुठलं पण माउंटेन नाही. सो एक 5-6 हजारपर्यंत आम्ही ॲडजस्ट होऊन प्रॅक्टिस करून सो त्याच्यावरतीच सगळं अवलंबून आहे. एक्झॅक्टली हां. तुम्हाला आता यासाठी तुम्ही नोकरी करत आहात, तुम्हाला सुट्टी काढावी लागली आणि हा सगळा तुमचा जो काही प्रोजेक्ट आहे तो पूर्ण करावा लागला. तर मग सहकार्यांकडनं काही सपोर्ट होता का किंवा काही अडचणी आल्या का? माझं डिपार्टमेंटने भरपूर सपोर्ट केला आहे. अच्छा. ओके. आणि एस्पेशली माय एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यांनी माझी लीव वगैरे सँक्शन केली होती. सो लाईक सपोर्ट होता. व्हेरी गुड. जेव्हा तुम्ही परत आलात हा एवढा मोठा छान प्रोजेक्ट करून आणि एक यश संपादन करून, तेव्हा तुमच्या सगळ्या मित्रमंडळींमध्ये कसा काय रिस्पॉन्स होता? दे वर सरप्राइज्ड. कारण त्यांना कुणालाच काहीच आयडिया नव्हती एक्सेप्ट मी अँड माय डॉटर. माझ्या वाईफला पण लास्ट मिनिट मी कळवलं होतं ओके की नेपाळ पोचल्यानंतर की मी एव्हरेस्ट करणार. कारण तिला आयडिया होती की मी कुठला तरी दुसरा पीक करणार पीक करणार होतो. ओके. सो तिकडे जाऊन सो इट वॉज अ सरप्राईज फॉर ऑलमोस्ट एव्हरीवन. सो फ्रँकली एव्हरीवन वॉज सरप्राईज्ड. माझ्या पेरेंट्सला पण माहित नव्हतं. अँड दे ऑल आर फीलिंग व्हेरी प्राऊड. Very proud, exactly. व्हेरी गुड. वी ऑल ॲक्च्युअली आम्ही सगळेच गोमंतकीय अतिशय अभिमानाने सांगू की तू आपला एक पहिला माउंटनियर आहेस की माउंट एव्हरेस्ट तू पार करून आलेला आहेस निश्चितच. आणि तू आज आम्हा सर्व गोमंतकीयांसाठी किंवा ज्यांना माउंटेनियरिंगची आवड आहे, ज्यांना इच्छा आहे, ज्यांची पुन्हा एक आकांक्षा आहे की आपल्याला जायचं आहे, त्यांच्यासाठी तू एक उदाहरण सेट केलेलं आहेस. तुझ्याकडून अनेक लोक आता गायडन्स घेतील किंवा तुझा गायडन्स घेण्यासाठी तुला कॉन्टॅक्ट करतील. तर निश्चितच आपला हा जो काही प्रवास आहे तो इतरांना प्रेरणादायी आहे असं मी म्हणेन. यामध्ये ज्या काही अडचणी आल्या त्यावर पार करण्यासाठी किंवा त्या अडचणींना सामोरं जाण्यासाठी कधी डिस्टर्ब व्हायला झालं किंवा कधी स्ट्रेस आला असं कधी झालं का? स्ट्रेस असं नाही, पण अडचण्या भरपूर होत्या लाईक हे सगळं करताना. पण इट इज पार्ट अँड पार्सल ऑफ द एंटायर एक्सपेडिशन. सो हे ओव्हरकमच करून आम्हाला इव्हेंच्युअली करायचं असतं. सो इट्स ऑल ऑन युअर डिटर्मिनेशन. अँड म्हणजे काय म्हणतात ते जोपर्यंत एक माणूस अटेम्प्ट करत नाही तोपर्यंत त्याला कळणार पण अंदाज येत नाही. बरोबर. स्वतःच आहे ते. तुझा पुढचा काही एक आगामी ड्रीम आहे का? आता याच्याही पुढे जाऊन अमुक गोष्ट आपल्याला करायची. माझा एक ड्रीम म्हणजे आता एक पुढच्या 1-2 वर्षात मी ट्राय करणार. मी माझ्या मुलीबरोबर परत एव्हरेस्ट एकदा करणार, पण तो विदाऊट सप्लिमेंटरी ऑक्सिजन असणार. कारण विदाऊट सप्लिमेंटरी ऑक्सिजन भरपूर कमी लोकांनी केलेलं आहे.
सो तो एक माझा एक इट इज व्हेरी डिफिकल्ट. व्हेरी डिफिकल्ट येस. कारण कसं असतंय 8,000 मीटर म्हणजे आमचा कॅम्प 4 असतोय, तो त्याला डेथ झोन म्हणतात. त्या लेवलला माणूस गेला की ही लिटरली स्टार्ट्स डाईंग ना, ही लिटरली स्टार्ट्स डाईंग. सो विदाउट ऑक्सिजन तो पॉसिबलच नाही आहे. सो जेव्हा मी आता गेलो होतो तेव्हा मी तिकडे 1 दिवस एक्स्ट्रा स्पेंड केला. सो ऑफकोर्स बट विथ द हेल्प ऑफ आर्टिफिशियल ऑक्सिजन येस, बट आय स्पेंट म्हणजे काय मी अटेम्प्ट केलं थोड्या वेळाला विदाउट ऑक्सिजन. सो कसं होतंय, कसं फील होतंय, अंदाज यायला. सो येस यू कॅन. आय एम कॉन्फिडंट की इट इज डुएबल. व्हेरी गुड. आणि हा कॉन्फिडन्स येणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे निश्चितच. 8,000 फीट उंचीवर जाणं, मीटरवर जाणं आणि तिथे तुम्हाला असं स्वतःचा कॉन्फिडन्स येणं की येस विदाउट आर्टिफिशियल ऑक्सिजन सुद्धा आपण ट्राय करू शकतो. ही मोठी गोष्ट तू अचीव केली आहेस. आज तुझ्या या सगळ्या यशासाठी आम्ही एक गोमंतकीय म्हणून आम्हाला सर्वांना तुझा अभिमान आहे. तू आज इथे आलास, तुझा बहुमूल्य वेळ दिलास आणि आमच्यासाठी ही सगळी माहिती तू छान आम्हाला सांगितली. यासाठी दूरदर्शनच्या वतीनं आणि आमच्या समस्त प्रेक्षकांच्या वतीनं मी तुझे खूप आभार मानते. धन्यवाद.